करत असताना 12 बॉल मध्ये 30 जाबा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना एक चांगलं स्पेल हाताळलं ते सुधीर पवार ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि त्यांच्यासाठी सूरज जाधव यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. सन्माननीय कैलास येनकर साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुधीर पवार. मॅन ऑफ द मॅच 12 बॉल मध्ये 30 जावा बॉलिंग करत असताना एक चांगलं स्पेल त्यांनी हाताळलं. ती जबाबदारी घेतली आणि तिथे मात्र अगदी आपण पाहताय कमी धावसंख्येचे षटक आणि सूरज जाधव जे खऱ्या अर्थानं त्यांचे फॅन आहेत बिग फॅन त्यांच्याकडून 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला 3000 रुपयाचे कॅश प्राइज देखील आपण सुधीर पवार यांना देऊया. आणि सुधीर सर खऱ्या अर्थानं आपण पाहता ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बॅटिंग करण्यासाठी जे गेलेत आणि त्यानंतर तुम्हाला टार्गेट सेट करायचं होतं आणि पहिली विकेट सूरज कोंडिलकरची लवकर आली आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता तुमच्यावरती किती प्रेशर होतं मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच पहिले क्वालिफायची मॅच होती आणि प्रेशर तर माझ्यावर होतं पण माझा अनुभव मी तिकडं म्हणजे दाखवला विकेटवर आणि त्या हिशोबाने मी म्हणजे त्याला चांगला मारला. आणि त्यानंतर ज्यावेळी चौथ्या षटकामध्ये आले चौथ्या ओव्हरमध्ये आले तुमच्या विरोधामध्ये ते 2 षटकार आले त्याच्यानंतर ती विकेट तुमच्यासाठी किती महत्वाची होती. मला माहिती होतं का या स्टेजला जे पण प्लेयर आहेत ते चांगले प्लेयर आहेत आणि त्याची विकेट ही आमच्या म्हणजे याच्यासाठी टीमसाठी ही खूप महत्त्वपूर्ण होती आणि ती विकेटचा कॅच घेऊन आमच्या मॅच म्हणजे त्यांनी सोडली असं मला वाटलं. आणि आता टॉप 6 मध्ये गेलाय किती आनंदी आहात. माझा दरवर्षी राजेश दादा खेळण्याचा एक वेगळाच म्हणजे मला आनंद वाटतो आणि राजेश दादा दरवर्षी मला त्याच्या टीममध्ये घेतो. आज कमीत कमी मी 4 ते 5 वर्ष झाले त्याच्या टीममध्ये खेळतो आणि प्रत्येक टायमाला मी माझा दादाला बेस्ट देतो आणि याच्या पुढे पण देणार. थँक्यू. हे होते सुधीर पवार. माझ्या जे गावातले जे छोटे छोटे प्लेयर आहेत ते मला असे खूप बॉलिंग म्हणजे टाकतात आणि 300-300 400 बॉल टाकतात आणि ते मला म्हणजे असं वाटतं का त्या पोरांनी पण तयार व्हावं. माझ्या गावातले छोटे छोटे प्लेयर आहेत. थँक्यू. हे होते सुधीर पवार. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. चला पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया आपण तमाम क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडूंचं. जाऊया मॅच कडे जिथे आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अधिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार आणि त्यांच्या विरोधामध्ये DS 11 शेलू या 2 टीम दरम्यान सुपर 12 ची सेकंड मॅच आपण या ठिकाणी पाहता. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टॉस खऱ्या अर्थानं जिंकला DS 11 शेलू टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला अधिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार टीमला. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहता फलंदाज मनीष देशमुख, नॉन स्ट्राइक एंडवरती भगवान गायकवाड आणि गोलंदाजी मार्कवरती वेगाचा बादशाह नितीन बिर्ले गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल कव्हर मधून काढलाय, बॉल चाललाय
कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तो यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. भरदार वेगानं अगदी वेगावरती स्वार होऊन मात्र हा बॉल डिलिव्हर केलाय नितीन बिर्लेनं. एक चांगला गोलंदाज आहे. नेहमी वेगवान गोलंदाजी करत असतो. वेगानं चेंडू फेकत असतो आणि त्याचा वेग नेहमीच पाहायला मिळाला. तो गोलंदाजी माग होते आपण पाहता. हो आणखीन एक चांगला बॉल यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. पुन्हा एकदा भरदार वेगानं यष्टीरक्षकाकडे निघाला. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. पहिला बॉल खऱ्या अर्थानं अगदी जर पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप होता. बरोबर पॉइंट आणि कव्हरच्या मधून मात्र तो चौकार पाहायला मिळाला आणि तदनंतर बॅक टू बॅक हे 2 डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. नितीन बिर्लेचं गोलंदाजी मार्कवरती DS11 शेलू टीम कडनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पहिलं षटक. हो आणखीन एक चांगला पडल्यानंतर आतमध्ये आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ईस्टर्नचा खऱ्या अर्थानं भेद घेऊ शकले नाहीयेत. तोपर्यंत फलंदाज अगदी पॉपिंग क्रीज मध्ये परतलेत. इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे पहिल्या बॉल वरती आलेला चौकार त्याचं पूर्णपणे ते प्रेशर हटवलं गेलं या 3 डॉट बॉलनं. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. नितीन बिर्लेकरनं पहिल्या P1च्या षटकामध्ये अगदी अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, ते वेग आहे त्या वेगावरती जे नियंत्रण आहे ते देखील अचूक पाहायला मिळतं. हो इथून आपण पाहता एशान ठेकन फलंदाज बाद. पहिला धक्का मिळतोय. बॅटिंग करत असताना आदिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार टीमला फलंदाज मनीष देशमुख बाद. विकेट आली आहे. फलंदाज मनीष देशमुख इथून बाद झाले. पहिल्या बॉलवरती चौकारानं अकाउंट ओपन केलं होतं. असं वाटलं होतं की पहिलं षटक हे अगदी आपण पाहताय थोडंसं मागणं येते की काय. नितीन बिर्लेच्या विरोधामध्ये मोठे दावा इथून पाहायला मिळतील की काय. परंतु तदनंतर नितीन बिर्लेनं केलेलं कमबॅक अगदी आपण पाहता. बॅक टू बॅक डॉट बॉल फेकले. ते प्रेशरच झालं मनीष देशमुख यांच्यावरती आणि त्या प्रेशर मध्ये तो मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. थोडेसे पुढे सरकले होते. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅटची आतली कडा घेतली आणि यष्टीरक्षकानं त्या ठिकाणी झेल मात्र कॅरी केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपण पाहताय. 3ऱ्या क्रमांकावरती संदीप मार्के बॅटिंग करण्यासाठी. मार्केवाडी टीमचे हे खेळाडू संदीप मार्के. हो यावेळी ऑन साइडला मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमा पार बॉल षटकार. नंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 वरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला. तदनंतर 3 डॉट बॉल आले. त्याच्यानंतर विकेट आली आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती देखील एक मोठा स्ट्रोकच पाहायला मिळतोय. एकंदरीत P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये नितीन बिर्लेनं धाबा खर्च केल्या. 10 विकेट मिळवली. एक आणि आता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहता सुमित घोमारे. सेकंड ओव्हरमध्ये त्यांना तुम्ही पाहणार आहात. सेकंड मॅच सुपर 12 मधली आजची आपण पाहता. कर्जत प्रीमियर लीग 2026 पर्व 90 या स्पर्धेचं फार चांगली स्पर्धा. 8 यशस्वी पर्वानंतरचं हे 90 पर्व, चौथं पर्व याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं आणि तदनंतर आता मात्र हे 90 पर्व देखील आपण पाहता. लक्ष्मी मैदान झांजे बरई नेरल. चला वेळ कमी घ्या. प्रत्येक वेळी या सूचना केल्या जात आहेत की वेळ आपल्याकडे कमी आहे. आज या स्पर्धेची अंतिम दिवस आहे. फायनल डे या स्पर्धेचा.
दिवस रात्रीची ही स्पर्धा, त्याच्यामुळे जेवढा वेळ तुम्ही आता कमी घेणार तेवढा वेळ आपल्याकडे शेवटी वाचेल, त्यासाठी तुम्ही कमीत कमी वेळ घ्या, हे नेहमी खऱ्या अर्थानं सांगितलं जातं. इथे स्ट्रोक चांगला केलाय, गॅप मोठी आहे, बॉल सरळ चाललाय, लॉंग ऑफ सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. प्रतीक्षा केली होती साईक साठी, तो साईक वरती आला आणि पहिलाच बॉल फेस करत असताना भगवान गायकवाड यांच्या पाठमधून चौकार पाहायला मिळतोय. हो, यावेळी पडल्यानंतर बाहेर निघाला, आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा दूर ठेवला, वाईट यॉर्कर टाकला, डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. भगवान गायकवाड जे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या पाठमधून देखील आपण पाहताय या 90व्या पर्वामध्ये एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. हो, आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंचांनी तो वाईट घोषित केला. एक्स्ट्रा धावीतून आपल्याला धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या धावेनं धावफलक जाऊन पोहोचले ते 15 वरती. बॅटिंग करतीय आदिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार, या टीमचे पुरस्कर्ते सूरजजी गुरव साहेब आणि आशिषजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. हो, हलक्या हाताने कट केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद भगवान गायकवाड. तो व्यवस्थित आलाच नव्हता, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर त्या ठिकाणी होते ते पाहिलंच नाही, पाठीमागे अजिबात पाहिलंच नाही, पुढे निघाले आणि मात्र काय दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलला अगदी गॅदर केला आणि त्याच्यानंतर बरोबर एस्टान वरतीच मारला. विकेट आली आहे भगवान गायकवाड यांची. दुसरा आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना आदिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार टीमला. मनीष देशमुख पास झाल्यानंतर आता भगवान गायकवाड देखील परतलेत, अक्षय आलेत आता बॅटिंग करण्यासाठी ऑन स्ट्राईक त्यांना तुम्ही पाहता. सुबीर चांगली गोलंदाजी करतात. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहता एक चौकाराचा बार खाल्ल्यानंतर जे काही कमबॅक आपल्याला पाहायला मिळाले सुमितचं देखील. हो, पुन्हा एकदा अगदी आपण पाहता बरोबर व्हाईट लाईनच्या आतून बॉल निघाला. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते सुमित यांच्याकडनं देखील. तो पहिला बॉल वरती चौकार बगळता चांगली गोलंदाजी राहिली आहे. हो, आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहता भरदार टर्न करतोय, बॉल बाहेर निघाला. बरोबर अगदी रायटी फलंदाजाच्या विरोधामध्ये तो लेग कटरच पाहायला मिळाला, तो पिक करता आलंच नाही अक्षयला. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी, तोपर्यंत एकच डाव मिळेल. एक डाव आल्यानंतर धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय ते आपण पाहताय 16 वरती. 16 धावा धावफलक्यावरती आला. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. विकेट देखील 2 आल्यात. अगदी आपण पाहायला गेलं तर एक रनआउटची विकेट आली आणि तदनंतर मनीष देशमुखची विकेट देखील पाहायला मिळाली. धावा धाव फलकामध्ये आपल्याला 16 पाहायला मिळतात. 2 विकेट्स आल्यात आदिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार टीमच्या DS 11 शेलू टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना अगदी आपण पाहता टॉस जिंकल्यानंतर तो फिल्डिंग करण्याचा डिसिजन का घेतला DS 11 शेलू टीमच्या कर्णधाराने हे मात्र त्यांनी पहिल्या 2 ओव्हर मध्ये दाखवला. आपला बॉलिंग मधून
नितीन बिर्लेचं ते पहिलं षटक आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय सुमितनं टाकलेले ते दुसरं षटक. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. एकंदरीत 16 धाबा अगदी 8च्या सरासरीनं प्रति षटक 16 धाबा खर्च केलात. आणि आता गोलंदाजी मार्कवरती शेलू टीम कडनं नेहमी बिलॉंग करणारे प्रभास शेलार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंड होते आपण पाहताय अक्षय ऑन स्ट्राइक त्यांना तुम्ही पाहता. महेशजी खारीक साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ DS11 शेलू तुम्ही पाहता जो फिल्डिंग करतोय. तो कमी गतीने टाकला होता. समोर लॉब केला. लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला. फिल्डर आहेत. धाव मिळेल फक्त सिंगलच. एक धाव आली आहे. एका धावानं आपण पाहता धाव फलक जाऊन पोहोचेल ते आता 17 वरती प्रभास शेलार. आणखीन एक चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नेहमी खऱ्या अर्थानं शेलू टीम कडनं ती चांगली कामगिरी गोलंदाजी मधून राहिली आहे आणि ते आज खऱ्या अर्थानं DS11 शेलू टीम कडनं प्रतिनिधित्व करत असताना गोलंदाजी मागवती आहेत. हो आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि अगदी अँगल क्रिएट करत असताना एक चांगली गोलंदाजी इथून आपल्याला पाहायला मिळते प्रभास शेलार यांच्याकडून. उंच पुरे असे गोलंदाज आहेत. नेहमी खांद्याचा वापर करत असताना ते चांगले बॉल मात्र डिलिव्हर करत असतात आणि इथून अगदी आपण पाहताय ते 2 बॉल अगदी योग्य टप्प्यावरती त्यांच्या आपल्याला पाहायला मिळाले. हो इथे समोर फोर्स केला. ब्लॅक स्क्रीनच्या वरून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. फलक्यावरती आता 23 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा धाव फलक्यावरती आल्यात. विकेट्स 2 आल्यात. संदीप मार्के स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. हार्ड हिटर फलंदाज मार्केवरती टीम कडनं आपण पाहताय. हो आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा. हो दूर मारलाय. कडक षटकार. एकोणतीस धावा धाव फलकावरती. प्रभास शेलार यांचे 2 बॉल अगदी अप्रतिम अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाले. पहिल्या बॉल वरती ती सिंगल आली. त्याच्यानंतर संदीप मार्केच्या विरोधामध्ये तो डॉट बॉल पाहायला मिळाला आणि जसा प्रभात शेलारची व्हेरिएशन ओळखली त्याच्यानंतर मात्र त्याच्यावरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. 2 बॉल मध्ये तब्बल 2 षटकार इथून आपल्याला पाहायला मिळतात. हो बोनस एकदा वेगानं बाट फिरली होती परंतु यावेळी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पडल्यानंतर बरोबर बाहेरच निघाला. थोडासा दूर ठेवला यावेळी आणि आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं ते कमबॅक तर हवा होतं. तो डॉट बॉल तर हवा होता कारण की आता इथून जर पाहायला गेलं तर धावसंख्या वेगानं पुढे चालली आहे. इथून टार्गेट सेट करतीये. ती बॅटिंग करत असताना आदिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार टीम धावा धाव फलक्यावरती 1-2 आल्यात. असे मोठे फटके जर येत राहिले तर मोठी धावसंख्या इथून आपल्याला पाहायला मिळेल. याच मैदानावरती अगदी आपण पाहता गेले 6 दिवसांमध्ये दिवस रात्रीमध्ये मोठी धावसंख्या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली आणि मग ती धावसंख्या उभारल्यानंतर ती धावसंख्या डिफेन्स देखील झाली आहे आणि तोच प्रयत्न आता खऱ्या अर्थानं आदिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार टीमचा देखील राहिला. एकंदरीतच 29 धावा धाव फलक्यावरती आला. हो आणखीन एक चांगला बॉल परंतु पंचांनी तो वाईट घोषित केला. एक्स्ट्रा आली आहे आणि आता फील्डिंग करणाऱ्या टीमनं तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. चेक केलं जाते तिसऱ्या पंचांकडून. वाईट साठी तो रिव्ह्यू घेण्यात आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता एकंदरीत धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात ते अगदी आपण पाहताय 30 धावा 29 धावा धाव फलक्यावरती.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती. प्रभास शेलार यांच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहता ते 2 षटकार आले, एक सिंगल आली आणि त्याच्यानंतर ते 3 डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी केली आहे प्रभास शेलार यांनी देखील. 3 ओव्हरमध्ये 29 धावा धावफलकावरती. 6 बॉलमध्ये 18 या धावसंख्येवरती बॅटिंग करताय संदीप मार्के आणि त्यांच्या साथीला आपण पाहता अक्षय, ज्यांनी आतापर्यंत 4 बॉलचा खेळ केला आणि 2 धावा त्यांच्या पाठमधून देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. सर लेफ्ट आर्म राऊंड. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्या तर 29. चौथ्या ओव्हरला इथून सुरुवात होती. चौथं षटक आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सुमित गोमारे पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली सेकंड ओव्हरची. अगदी आपण पाहता कारण की पहिल्या ओव्हरमध्ये सुमित गोमारे यांनी अगदी आपण पाहायला गेलं तर 6 धावसंख्येचं ते षटक हाताळलं होतं. त्याच्यामध्ये अगदी आपण पाहता ते इकॉनॉमिकलच राहिले होते आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे ते षटक हाताळलं गेलं. चौथ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा सुमित गोमारे यांच्याकडे दिली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुमित गोमारे यांनी देखील. कर्जत प्रीमियर लीग 2026 पर्व 9 आपण पाहता. चला जास्त वेळ घेऊ नका. हो चांगला बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. सातत्यानं तो अँगल खऱ्या अर्थाने क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये अगदी यशच आपल्याला पाहायला मिळालं. सुमित गोमारे यांना चांगली गोलंदाजी करत असताना लेफ्टी गोलंदाज त्यांच्याकडे तो नॅचरल टर्न देखील आणि तो पाहायला देखील मिळतोय. हो यावेळी फटका लॉब केलाय. फिल्डर आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. लॉंग ऑफ सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. आता 35 धावा धावफलकामध्ये इथून पाहायला मिळतील. अक्षय आतापर्यंत थोडासा चाच पडत होता परंतु हा फटका चांगला पाहायला मिळाला. हो यावेळी पुन्हा एकदा कोला टाकलाय. बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग आपल्या फॉलोथ्रो मध्ये स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये बॉलला या ठिकाणी अडवलं गेलं आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉलर्स पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना सुमित गोमारे यांना तुम्ही पाहता अगोदरचा बॉल थोडासा शॉर्ट बॉल दिला होता बरोबर. त्याच्यावरती आक्रमण करत असताना तो षटकार आला होता आणि त्याच्यानंतर मात्र व्हेरिएशन मध्ये चेंजेस. हो पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. यावेळी बॉल हातातून निसटला. तोपर्यंत अगदी आपण पाहता ती सिंगल धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतीये. सिंगल धाव आली आहे. साईक रोटेशन पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा संदीप मार्के ऑन साईक आपल्याला इथून पाहायला मिळतील. एकंदरीत धावसंख्या 35. सुमित गोमारेचं हे षटक 36 धावा धावफलकावरती आला. 4 बॉल आतापर्यंत झालेत. हो इथे फटका दमदार आहे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. संदीपच्या बॅटमधून आला षटकार. षटकार आला. षटकारानंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती 42 धावा धावफलकावरती आला. आता खऱ्या अर्थानं संदीप मार्के एक जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपल्याला 4 षटकार पाहायला मिळाले, जे अद्यापर्यंत सिंगल डबल तर पाहायला मिळालीच नाही. ते 4ही षटकारांच्या धावा. हो पुन्हा एकदा बेगाना बॅट फेली आहे, परंतु यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. ते 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा धावफलक्यावरती आल्यात त्यात 2 बाद 42 धावा धावफलक्यावरती आदिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार टीमच्या. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 42 धावा धावफलक्यावरती आल्यात. आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या निर्णायक षटक आता इथून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रातील मनोज जाधव गोलंदाजी मार्कवरती आले. चला टाइम कमी आहे, टाइम जास्त घेतला जातोय. फिल्डिंग करणारी टीम थोडस टाइमकडे देखील पहा. शेवटचं षटक मनोज जाधव गोलंदाजी मार्कवरती. समोर जर पाहिलं गेलं तर अक्षयच्या बॅटमधून देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तोच ऑन स्ट्राईक आपल्याला इथून पाहायला मिळतोय. 42 धावा धावफलक्यामध्ये आल्यात. तो लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहेत. तोपर्यंत एकच धाव. अक्षयला माहिती आहे की आता इथून खऱ्या अर्थानं संदीप मार्केच्या बॅटमधून चांगले रन्स येतात, चांगले स्ट्रोक येतात. अशा वेळी त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. त्यानं मात्र पहिल्या बॉलवरती ती सिंगल मिळवली आणि आता संदीप मार्केला त्यानं स्ट्राईक वरती आणला. 43 धावा धावफलक्यावरती आल्या. 5 ओव्हरची मॅच. हो चांगला बॉल, परंतु पंचांनी वाईट याचा इशारा दिला. आउटसाइड लेग स्टंप आला. एक्स्ट्राची धाब आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 44 धावा धावफलक्यावरती पडल्यानंतर बरोबर अगदी बाहेर निघाला. लेग स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न, परंतु जास्त बाहेर निघाला आणि तिथून तो व्हाईट बॉल आला. 44 धावा धावफलक्यावरती. हो यावेळी समोर लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. अर्धशतक कंप्लीट झाला. तर बॅटिंग करत असताना आदिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार टीमचं 50 धावा धावफलक्यावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. शेवटचं षटक चालू आहे. आतापर्यंत 2च बॉल झालेत. मनोज जाधव यांच्या षटकातील 2 बॉल मध्ये तब्बल 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. 4 बॉलचा अद्यापही खेळ बाकी आहे. चांगली फाईट देतात संदीप मार्के, जे ऑन स्ट्राईक आपल्याला सध्याच्या घडी पाहायला मिळतात. हो यावेळी कमी गतीने टाकलाय. गती थोडी कमी गेली. अपील अगदी लाऊड आपल्याला पाहायला मिळते. 9 सेकंड वरती फिकी झाली आहे. कदाचित इथे मात्र चुकीच्या एंडला फिकी झाली की काय. 9 सेकंड वरती फिकी झाली. बॉल हातामध्ये गॅदर झालाच नाहीये. तोपर्यंत मिळाल्या धावा त्या 2. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये आणि ती चुकी आता मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 2 धाबा आल्या. 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 52. 52 धावा धावफलक्यावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. हो यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय खरा, परंतु फिल्डर आहेत. पकडली आहे कॅच. मिळाली आहे विकेट संदीप मार्के यांची. मनीष पाटील सरांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आणि मनीष पाटील सरांचा आज वाढदिवस आहे. त्यांना या
वाढदिवसानिमित्त कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. लाख लाख शुभेच्छा सर. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील जॉईन होतील. पुनश्च एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. धनराज कांबेरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. विकेट आली आहे. संदीप मार्के इथून बाद झाले. नवीन फलंदाज धनराज कांबेरे मैदानाच्या आतमध्ये 52 धावा धाव फलकावरती आहेत. हो, यावेळी मिस टायमिंग राहिल्या. हवेमध्ये फिल्डर आहेत, वेगाने धावत आलेत, बॉल पर्यंत पोहोचलेत, पकडली कॅच. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट. धनराज कांबेरे देखील आउट. तर बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत नवीन फलंदाज. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील बाकी आहे. गोलंदाज मनीष जाधव, गोलंदाजी मार्क होती. हो, वेगवान टाकला आणि तो देखील डॉट बॉलच टाकला. इथून मात्र षटक क्रमांक 5 समाप्त झालं. पहिलं सत्र इथून समाप्त झाले. धावा धाव फलकावरती 52, 52 धावा धाव फलकावरती आला. आणि आता इथून बनवायचं आहे DS11 शेलू टीमला, त्या म्हणजे 53 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. AR ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वसीम 11. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं. AR ब्रदर्स आणि वसीम 11. नेक्स्ट मॅच. AR ब्रदर्स आणि वसीम 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचे. AR ब्रदर्स आणि वसीम 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी. टॉस होईल आदरणीय जगदीशजी झांजे यांच्या शुभ हस्ते तो टॉस होणार आहे. चला, वसीम 11 आणि AR ब्रदर्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचे. आपण लगेचच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. महत्वाची स्पर्धा, कारण परिसरातून प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकिर्दीची सुरुवात होत असते. आणि आता म्हणूनच कर्जत प्रीमियर लीग सातत्याने या परिसरातील क्रिकेटपटूंना आपल्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देत असताना या मैदानातून कसा खेळाडू घडेल, त्याची कारकीर्द सुरू होईल, त्यासाठी प्रयत्न कर्जत प्रीमियर लीगच्या वतीनं केला गेलेला आहे. चला, वसीम 11 आणि AR ब्रदर्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचे. सातत्याने आम्ही तो पुकार देतोय. प्रत्येक टॉस अगोदरच्या सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये होईल अशी सूचना या अगोदरच कदाचित दिली असावी. त्याचमुळे दोन्ही कॅप्टन्स कुठलाच वेळ न घेता आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. टॉस होईल AR ब्रदर्स वर्सेस वसीम 11. दोन्ही कॅप्टन चला लगेच टॉस साठी यायचंय. टॉस होईलच, पण त्या अगोदर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये वळूया. AR ब्रदर्सचे कॅप्टन पोहोचताय आणि वसीम 11 चे कॅप्टन आपण सुद्धा लवकरात लवकर पोहोचा, कारण आजचं वेळापत्रक थोडस मोठं आहे आणि ते वेळापत्रक पूर्ण करताना कुठलाच वेळ वाया जाणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊयात. त्याचमुळे जशी सूचना आयोजकाच्या वतीने मिळते त्या सूचनेनुसार तुम्हाला वेळेवर येणं अनिवार्य आहे. AR ब्रदर्सचे कॅप्टन पोहोचतायत. वसीम 11 संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या. होतोय टॉस. चला, AR ब्रदर्सचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचलेले आहेत. तर वसीम 11, चला आपण टॉस साठी यायचंय. संजय साहेबांच्या शुभ हस्ते आणि विकेटचा कॉल केला जाईल. tennisticket.in या YouTube वाहिनीच्या माध्यमातून सातत्याने हे अपडेट्स आपण घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. हा 7वा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. मागच्या 6 दिवसात खूप चांगलं क्रिकेट कर्जतचं प्रेक्षकांनी पाहिलं, पसंत केलं आणि ती लोकप्रियता
आयोजकांनी कमवलेली आहे. अप टू डेट नियोजन कसं असायला पाहिजे, क्रिकेटसाठी काय दिलं गेलं पाहिजे खेळाडूंना, जेणेकरून त्यांना त्यांचा खेळ चांगल्या पद्धतीने सादर करता येईल, ती महत्वाची कामगिरी आयोजकांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. आणि त्यामुळे आज देखील तसंच समय सूचक प्रत्येक खेळाडू राहील, प्रत्येक संघ वेळेत येईल अशी अपेक्षा आपण ठेवतोय. चला वसीम 11 लवकरात लवकर टॉस साठी या प्लीज, कारण AR ब्रदर्सचे कॅप्टन टॉस साठी रेडी झालेले आहेत. आपल्याला लगेच अपडेट सुद्धा घ्यायचे आहेत, त्यामुळे प्रश्न थोडे कमी घ्यावे लागतील, कारण लाईव्ह अपडेट्स देखील तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे धावत या प्लीज. या सर, आपण नाणेफेकीचा गोल घेणार आहोत. लगेच अपडेट्स. आजचे सर्व सामने नॉकआउटचे आहेत. जिंकायचंच आहे, जिंकूनच पुढे जायचंय. म्हणूनच स्ट्रॅटेजी आखताना थोडासा वेळ घेतला जातोय, पण इतका वेळ घेतला जाणार नाही याची काळजी आपण घेऊ. सर मध्ये होतोय टॉस, टेल और हेड असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. चालेल? चला AR ब्रदर्सचे कॅप्टन देतील कॉल. येस, स्पिन द कॉइन सर. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे AR ब्रदर्स. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? बॉलिंग. मागच्या 6 दिवसांचा प्रवास तुमचा कसा राहिला आणि कशा पद्धतीने आजसाठी तयारी केली? आज कुठल्या खेळाडूंकडून सर्वात जास्त अपेक्षा आहे, कारण नॉकआउट स्टेज आहे आणि आज जिंकला तर पुढे, हरला तर स्पर्धेच्या बाहेर? उमेश कडनं जास्त अपेक्षा आहे. चला, ऑल द बेस्ट. अपडेट्स सुद्धा आम्हाला घ्यायच्यात. या क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. वसीम 11 संघाला करायची फलंदाजी, कारण अपडेट्स खूप महत्वाचे आहेत आणि तुमची देखील तयारी कशी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. लीग मध्ये तुमच्या संघाचा प्रवास चांगला राहिला की याहून जास्त सुधारणा करण्याची अपेक्षा आहे, याचं तुमचं मत? लीगमध्ये आमचा पहिली मॅच थोडी खराब गेली होती, पण बाकीचे 2 मॅच आमचे प्लेयर खूप चांगले खेळले. खास करून विजय पवार 1 साइडेड खेळला आहे तो. आता त्याच्याकडूनच अपेक्षा आहे का पुढचे पण मॅच तोच हँडल करेल तर बरा होईल. आम्ही पण पूर्ण साथ देऊ, पण त्याच्याकडून जास्तच अपेक्षा आहे. मग आज ऑल इज वेल अशी कामगिरी संघ करेल असा विश्वास तुमचा? हो, नक्कीच नक्कीच, कारण की क्रिकेट हा पूर्ण टीमवर्कचा गेम आहे. तर जेवढे 11 प्लेयर आहेत त्यांना मी सांगेल का सगळ्यांनी आपापला बेस्ट द्या आणि मॅच जिंका. ऑल द बेस्ट फॉर इट. तर AR ब्रदर्स नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. जाऊया समोरच्या कक्षामध्ये त्या ठिकाणी सज्ज असेल व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट आदरणीय चंदू शेट्टी सर. टेनिस क्रिकेट वर आपण ही स्पर्धा पाहतोय, कर्जत प्रीमियर लीग. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कर्जत प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत आहे. अधिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला DS 11 शेलू यांच्यातील मॅच आहे. लॉफ केलाय, एक धाव तिकडे घेतली गेली आहे. बॉल सीमारेषा दिशेने निघालाय आणि सीमारेषा पार देखील होतोय. 4 चौकार. बॅट मधून 4 आलाय आणि कल्पेश कांबेरे यांना आपण बॉलिंग साठी पाहतोय. विजयासाठी लक्ष आहे 53 धावांचं, परंतु त्याच्यातही रोखण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे मॉर्निंग सुपरस्टार या टीमचा. हो हो हो, वळवलाय बॉल, फिरवलाय, टप्पा पडल्यानंतर वळण घेतली, यष्टिरक्षकांच्या दिशेने गेलाय हा चेंडू. अशा प्रकारचे काही चेंडू टाकावे लागतील. हीच टीम आहे ज्या टीमने मात्र कमी धावसंख्येत सुद्धा प्रतिस्पर्ध्यांना रोखलेलं आहे. ते या अगोदर देखील केलं आणि आजही करावं लागेल. एक बॉल निर्णायक आहे. डॉट आला तर बॉलिंग टीम सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. यावेळेला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळला जातोय. चांगला फटका खेळलाय. हाही बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. नऊ धावा धावफलकावर आहे. 2 चौकार आलेत. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी नितीन यांनी केलाय. कल्पेश बॉलिंग साठी पुन्हा पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हो, यावेळेला वेगात बॉल टाकलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. अपील केलं, अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय आणि बघता बघता 1 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 5 ओव्हरची असणारी ही मॅच आहे. धावसंख्या झाली आहे 10. बिनबाद 10. DS 11 शेलू हिट या टीमच्या.
43 ओव्हरचा खेळ बाकी आहे. विकेट घेतला तर बॉलिंग टीम सुद्धा मॅच मध्ये येईल आणि अशाच प्रकारे धावा येत राहिल्या तर मॅच DS11 सेलू संघासाठी देखील काही अवघड नाहीये. बॉलिंग साठी येत आहे धनराज कांबेरे. पहिलं षटक कल्पेश कांबेरे यांनी आणलं होतं. नितीन विरले ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने होते. एक बॉल निर्णायक असणार आहे. लवकरच भेटूयात आपण टेनिस क्रिकेट .in वर इंडिया कप साठी बिहार पटना या ठिकाणी. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, त्याच्यामुळे बॉल गेला हातात आणि विकेटचं पतन. या धावसंख्येवर पहिली विकेट आली आहे. पहिल्या दोन्ही बॉलवर रन आलेला नाहीये, प्लस विकेट आलेली आहे. 53चा करायचा पाठलाग, परंतु त्याच्यामध्ये मॅच रंगायला लागली आहे. DS11 शेलू विरोधात अधिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार यांच्यातील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा मॅच रंगायला सुरुवात झाली आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल थोडासा कट होत यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग होतोय. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. पहिले 3 बॉल तिन्ही बॉलवर इकडे चॅलेंज केलंय, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बॅटिंग टीमने. गेली 9 वर्ष कर्जतच्या क्रिकेट खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारी ही स्पर्धा आहे आणि सगळ्यांची आवडती स्पर्धा देखील आहे. कधी एकदा कर्जत प्रीमियर लीग खेळतो अशी स्वप्न कर्जतच्या सगळ्याच खेळाडूंना पडतात. मग कर्जतच्या विविध गावातील असेल, कर्जत शहरातील असेल किंवा अगदी माथेरानपर्यंतच्या खेळाडूंना असेल, सगळ्यांना स्वप्न पडतात ही स्पर्धा खेळण्याची. आणि इकडे हा बॉल योग्य आहे. रिव्ह्यू गमावला गेलेला आहे बॅटिंग टीमचा. लोअर फुल टॉस, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 1 रन तिकडे घेतला जातोय. दुसरीचा कॉल दिला जाईल का? थ्रो लगेच केला गेलाय. वा, तो सुद्धा चांगला होता. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या 4 बॉलवर फक्त 1च रन दिली आहे. या टीमला माहिती आहे कमी धावसंख्येमध्ये सुद्धा कशी मॅच जिंकायची, परंतु संधी DS11 शेलू टीमला सुद्धा आहे, त्यांनाही खेळावं लागेल. सुमित आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. वैभव माळी, सुमित कुमारे यांना खेळावं लागेल. सुमेश स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. सलामीला आले सुमित, परंतु बॉलिंग साठी धनराज यांनी आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. फुल टॉस, खराब बॉल, चुकीला माफी नाही. बॉल शोधून आणावा लागेल. सिक्सर. तेच इकडे झालं. पहिले 4 बॉल फक्त 1 रन दिला होता. त्याच्यानंतरचा बॉल चुकला आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसला. 17 धावा धावफलकावर. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक खेळला जातोय. मुख्य मंचाच्या मागे मारलाय. सिक्सर. 6.
यस टेनिस क्रिकेट डॉट इन वर येणाऱ्या कालावधीमध्ये दमदार आमदार चषक ही अलिबाग ची मानाची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंडिया कप आपल्या भेटीला येते आहे. सांगेम प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येत आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धा टेनिस क्रिकेट डॉट इन वर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये झाले 23, येणाऱ्या ओव्हर आहेत 3 आणि धावा करायच्या आहेत त्या 30. 18 चेंडू 30 ची आवश्यकता. एक चांगली ओव्हर अधिराज 11 मॉर्निंग सुपरस्टारला मॅच मध्ये घेऊन येईल, परंतु सुमित मात्र चांगले लय मध्ये आले. त्यांनी लगातारचे 2 सिक्सर मारलेत. बॉलिंग साठी येत आहेत कल्पेश, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं तेच कल्पेश आलेत. पहिल्या षटकात फक्त त्यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या, तेच आलेत पुन्हा एकदा. परंतु पहा पहिल्या 4 बॉल मध्ये 1 रन आणि शेवटच्या 2 बॉलला 12 रन. हे तर क्रिकेट आहे. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे, फुटवर्क करणं गरजेचं आहे, टायमिंग करणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळाची एक वेगळी मजा आहे, खेळण्यात सुद्धा आणि पाहण्यात सुद्धा. खेळणाऱ्यांपेक्षा पाहणाऱ्यांना जास्त टेन्शन, मैदानात असणारे सुद्धा आणि युट्यूबला किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहणारे सुद्धा. यावेळेला उडवलाय समोर, आणखीन एक लाजबाब स्ट्रोक येतोय वैभव माळी यांच्या बॅट मधून. 6-6-6 सिक्सर. शेवटच्या 2 बॉलवर 2 आता आलाय. 1-29 धावा झालेल्या आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे. 24-17 बॉलचा खेळ बाकी आहे, मॅच संपली नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट बॉलिंग टीमला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येईल, त्यांनाही ते प्रयत्न करावे लागतील. ओ हो 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 हो, हा बॉल उंची थोडीशी जास्त दिली, गती थोडीशी कमी केली, टप्पा थोडासा पुढे टाकला, त्यानंतर बॉल फिरवला गेला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. अशाच प्रकारे बॉलिंग टाकावी लागणार आहे. मॅच तर काही संपली नाहीये. कल्पेश कांबेरे, आता चेंडू सोपवण्यात आलाय. पहा बॉलिंग सगळ्यांना दिली जात नाहीये, चौघांनाच दिली जाते आणि ते सुद्धा संघातील महत्वाचे असतात आणि ज्यांना दिली जाते त्यांना ते काम करावं लागतं. फुल टॉस बचावले गेले. या फुल टॉसला योग्य दिशा नाही देता आली. 1 रन तिकडे मिळेल. हे देखील क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. कधी कधी यॉर्कर किंवा लेन बॉलवर षटकार जातात आणि कधी कधी फुल टॉस मिस होतात. तेच पाहायला मिळालं, परंतु हे मिस होणं फिल्डिंग टीमच्या पथ्यावर आहे. ते खुश असतील. एक टीम खुश आहे, एक टीम ना खुश आहे आणि तेच होणार आहे. कोणीतरी एकच जिंकणार आहे, एक हरणार आहे. अजूनही 15 बॉल 23 ची आवश्यकता. एक टीम म्हणते एक फटका पाहिजे, एक टीम म्हणते एक विकेट पाहिजे. विकेट येईल की फटका येईल पाहूया. 30 धावा धाव फलकावर आहे. 15 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. अधिराज 11 मॉर्निंग सुपरस्टार विरुद्ध DS 11 शेलू यांच्यातील कर्जत प्रीमियर लीग ची ही मॅच. अखू टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलाय, पुल झालाय सक्सेसफुल. सिक्सर. मिळाली, स्ट्राईक घेऊन एअर स्ट्राईक केलाय. लगातारचा 3रा खेळलाय. यावेळेला उसळी पाहिला मिळते. बॉल निघाला थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. रिझल्ट तोच 4-4-4 चौकार. या स्पर्धेतील 7वी षटकार म्हणजे लगातार 3 षटकार मारलेत. यावेळेला अपरकट बॉल थर्डमॅनच्या दिशेने आणि इकडे सुद्धा सिक्सर. वाह, काय फटका होता. 6 सिक्सर.
दादा यांची आठवण करून देताना पाहायला मिळाले. ऑफसाईडला सुद्धा तेवढे स्ट्रॉंग आहेत. आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर आता 46 वर जाते. या अगदी सुमितचं कौतुक करावं लागेल. सुमितने काल रात्री मोबाईलच्या ऐवजी बॅट तर चार्जिंगला नव्हती लावली, एवढ्या वेगात धावा बनवतायत. अगदी झटफट फटाफट. इंडिया कप येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. आणि अगदी 9 मार्च ते 14 मार्च या कालावधीमध्ये बिहार राज्यात पहिल्यांदाच इंडिया कप होतोय. चौथं राज्य ज्यामध्ये इंडिया कप होतोय. आणि अगदी 65 लाखाची एकंदरीत पारितोषिक असणारी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेतील मालिकावीरासाठी 4 व्हीलर कार दिली जाणार आहे. विविध राज्यांचे संघ असणार आहेत. आणि पहिला पुरस्कार 21 लाख, दुसरा पुरस्कार 10 लाख, त्याचबरोबर सेमीफायनल टीम साठी 3-3 लाखाचा पुरस्कार. आणि त्या व्यतिरिक्त खूप सारी पारितोषिकं. आवर्जून पहा इंडिया कप सीझन 4 पटना बिहार. बारा बॉल मध्ये 7ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पहिल्या 2 ओव्हर मध्ये कल्पेश आणि धनराजने दबाव निर्माण केला होता. त्या दबावाला ते शेवटच्या बॉलवर आले. शेवटचे 2 षटकार आले. तिकडनं मॅच पुन्हा चालू झाली. आणि मग काय दोन्ही खेळाडू सुसाट सुटले, स्पेशली सुमित आणि वैभव. परंतु तरी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. 12 मध्ये 7 पाहिजे आहेत. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. हा सुद्धा बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. बॉल मध्ये 6 सीमारेषच्या पलीकडे 6 साठी गेलेले आहेत. ओहो, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. आता 10 बॉल मध्ये फक्त एका धावेची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सुपर 12च्या या मॅच चालल्या, त्यानंतर सुपर 6, त्यानंतर सुपर 3, फायनल, असं खूप सारा बरगतच कार्यक्रम आजच्या रात्रीत आहे. कर्जतकरांसाठी पर्वणी आहे आजची रात्र, आजचा दिवस या वरई गावामध्ये. यावेळेला दिशा दिली. बॉल निघाला सीमारेषा दिशेने आणि गेला सुद्धा सीमारेषा पार. या मॅचला जिंकलं जात आहे. DS11 शेलू या टीमने जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि 4थ्या ओव्हर मध्येच या सामन्याला जिंकले सुद्धा. अभिनंदन. ज्यांनी लगातार 3 षटकार देखील मारले आणि 29 धावाही केल्या आणि फक्त 6 चेंडू खेळले. सुमित, या आपण सामनावीर पुरस्काराचे मानकरी आहात.